नाही, महिलांविषयी मी खूप जास्त बोलते. म्हणजे सॅनिटरी पॅड आणि पिरियड विषयी तर मी पहिली एकटीच आहे की तिथं भाषणं दिलेली आहेत विधानसभेमध्ये मी. शिक्षणाचा फायदा राजकारणात आल्यानंतर तुम्हाला खरंच झाला का? कारण एक स्त्री आमदाराचा दृष्टिकोन आणि पुरुष आमदाराचा दृष्टिकोन याच्यामध्ये खूप फरक असतो. तुम्हाला राष्ट्रपतींचे असते पुरस्कारही मिळाला फर्स्ट लेडी अवॉर्ड. तर त्या पुरस्काराची कहाणी सांगा ना. आणि पक्ष बघून काम मी कधी केलं नाही, ना मी धर्म बघून केलं, ना मी जात म्हणून केलं. करेक्ट. ज्या वेळेस हे विधेयक मांडण्यात आलं त्यावेळेस सगळ्या पक्षातले पुरुष एक व्हायचे आणि त्याला विरोध करायचे. मग तुमच्या काळात घडले ना आमच्या काळात घडले नाही हे बोलणं आमच्यासारख्या स्त्रियांना नाही पटत. याच्याकडे तुम्ही राजकारणात ना बघू नका. त्यामुळे महिलांना संधी दिली तर त्या सोनं करतात हे नेहमी दिसून आलेलं आहे. नाही मी केवळ मादी, नाही मी केवळ मादी, माणूस आहे मी आधी. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे नॉन पॉलिटिकलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, या नॉन पॉलिटिकलमध्ये आपण राजकीय व्यक्तींशी गप्पा मारतो. राजकारणी म्हणून त्या व्यक्ती आपल्याला माहीत असतात, पण त्या पलीकडे माणूस म्हणून त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांची वाटचाल कशा पद्धतीची आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. आज आपल्यासोबत आहेत वर्सोवाच्या आमदार डॉक्टर भारती लवेकर. भारतीताई, मी तुमचं स्वागत करतो. भारतीताईंबद्दल आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या डॉक्टरेट त्यांनी मिळवलेली आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये. शिवाय राज्यशास्त्र त्यांचा आवडीचा विषय आहे. पत्रकारितेमध्ये त्यांनी पदवी घेतलेली आहे. अत्यंत उत्तम शिक्षण. आणि याशिवाय पॅड वुमन म्हणून पण त्या ओळखल्या जातात. सॅनिटरी पॅड्सबद्दल त्यांनी खूप काम केलं आहे. त्याच्या बातम्यासुद्धा आलेल्या आहेत. तर एकूण खूप काम, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी हाताळलेल्या आहेत. आणि आता असं बहुआयामी व्यक्तिमत्व माझ्यासमोर बसलेलं आहे. मी तुमचं खरंच स्वागत करतो. आणि आपण वेळ देऊन आलात याबद्दल ही एक छोटीशी भेट. थँक्यू. तर सुरुवात करूया ताई. खूप मोठा शिक्षणाचा एक म्हणजे कॅनव्हास मला दिसतो. अतिशय उत्तम शिक्षण, व्हरायटी ऑफ क्षेत्रांमध्ये. शिक्षणाचा फायदा राजकारणात आल्यानंतर तुम्हाला खरंच झाला का किंवा होतो का? खूप चांगला प्रश्न आहे हा. शिक्षण आणि माणसाला दिशा मिळते, त्याच्या विचारांना दिशा मिळते, करेक्ट. दृष्टिकोन बदलतो आणि अँगल्स बदलतात प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचे. त्यामुळे शिक्षणाचा फायदा हा प्रत्येक क्षेत्रातच होतो. तुम्ही जर्नलिझम केलं असेल तर कावळ्याची नजर तुम्हाला आपोआप येते. तुम्ही तर जर्नलिस्ट आहात, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही लॉ केलेलं असेल तर तुम्हाला प्रत्येक वाचन करताना सुद्धा लॉचा पॉइंट दिसायला लागतो. तशा पद्धतीने त्याचा उपयोग निश्चितपणानं मला झाला, प्रत्येक ठिकाणी झाला. आणि कुठेतरी जिथं धोरणं ठरवली जातात अशा ठिकाणी विधानसभेमध्ये आपल्याला संधी मिळते. जिथे धोरणं ठरवली जातात, जिथे कायदे बनले जातात, अशा वेळेला तर त्या ठिकाणी खूपच फायदा होतो. आपली मतं मांडता येतात, ठासून मांडता येतात, काही त्यामध्ये बदल करणे सुचवता येतं. आणि अशा वेळेला मग जाणवतं की शिक्षण घेतलं ते केवळ आपण बरं झालं. मी तर प्राध्यापक होते सिनियर कॉलेजमध्ये आणि पॉलिटिकल सायन्स शिकवत होते. परंतु दरवर्षी तेच शिकवणं, करेक्ट, तेच ते काम करणं, तोच धडा, तोच अभ्यास, तोच वर्ग, मुलं फक्त बदलतात. त्यामुळे मला मग असं वाटलं की आपण क्षेत्र बदलावं. म्हणजे प्राध्यापक हे पण खूप चांगलं शिक्षकी पेशाचं आहेच, आनंद मिळतो त्यात, अनेक विद्यार्थी घडतात. पण दरवर्षी तेच करण्यापेक्षा दरवेळेला नवीन काहीतरी करावं असा एक माझा स्वभाव आहे. त्याच्यामुळे मग मी या क्षेत्रामध्ये ओढल्या गेले. फार महत्त्वाचा विषय तुम्ही मांडलात, मला आवडलं. प्राध्यापक असणं फार महत्त्वाचं आहे, कारण शिक्षक ही कडी खूप महत्त्वाची आहे समाजामध्ये आपली, म्हणजे प्राथमिक असू दे किंवा कॉलेजमधले असू दे. आता तुम्ही विषय काढलेलाच आहे, तर मग तुम्ही प्राध्यापकी सोडून एकदम राजकारणामध्ये एंट्री, हे कसं काय? म्हणजे पुस्तकातून एकदम प्रॅक्टिकलमध्ये एंट्री घेतल्यासारखं आहे. हा योग कसा जुळून आला? तसं बघायला गेलं तर पॉलिटिकल सायन्स आपण जे शिकतो ते आणि ॲक्च्युअल राजकारण कुठे जुळत नाही. ॲब्सोल्युटली कुठेही जुळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला राजकारणामध्ये अनेक ठिकाणच्या घटना किंवा राज्यघटना, तिकडचे प्रवाह, तिकडचे राजकीय पक्ष किंवा त्यांच्या तुलना, असा खूप मोठ्या व्यापक विषय आहे पॉलिटिकल सायन्स सुद्धा. परंतु आपल्या राजकारणामध्ये किंवा देशातल्या कुठल्याही राजकारणामध्ये आपण जे शिकतो
पुस्तकं वाचतो करेक्ट. आणि ॲक्च्युअल ज्या गोष्टी घडत असतात, पडद्यामागे घडत असतात, समोर घडत असतात, त्यामुळे उपयोग होतो. पण बुद्धिबळाचा डाव असतो तो तुमचा वा. तुम्हालाच खेळावा लागतो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात आणि मला हेच म्हणायचं होतं की आपण जे शिकत असतो ते आणि मग वास्तविक जीवनामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला जे काही करावं लागतं ते यात खूप तफावत आहे. तुमच्या करिअरमध्ये हा योग कसा आला आणि मग तुम्ही हे जुळवून कसं घेतलं? हा जो चेंज होता प्राध्यापकीतून तुम्ही राजकारणामध्ये आला. प्राध्यापक म्हणून मी खूप लहान वयात लागले. करेक्ट. मी औरंगाबादला होते तेव्हा हं. आणि माझे वडील जे होते हे चीफ ऑफिसर होते आणि ते दरवेळेला त्यांची ट्रान्सफर व्हायची. त्यामुळे मी खूप शहरांमधून राहिली आहे. मी बदल्या. एका शहरात कधी राहिलेच नाही. त्यामुळे प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळे अनुभव घेत 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 मी तेव्हा ते रिटायर्ड झाले. तेव्हा आम्ही औरंगाबादला आलो. बरं. आणि औरंगाबादला आल्यानंतर मग मी त्या ठिकाणी PhD वगैरे या सगळ्या तिथल्या विद्यापीठात शिकले मी. आणि जेव्हा मी MPhil करायला लागले त्याच वेळेला मला नोकरी लागली, म्हणजे प्राध्यापक म्हणून. किती सालची गोष्ट आहे साधारण? की मी त्यावेळेला काहीतरी 22 वर्षाचीच होते. ओहो. हां, त्यावेळेस मला म्हणजे झाले मी MA झाले आणि मला लगेच नोकरी मिळाली. आधीपासून ब्राईट म्हणजे स्टुडंट मला होता. असं झालं, मी जेव्हा शिकवायला जायची तेव्हा मी एक विद्यार्थिनीच होते आणि समोर माझ्यापेक्षा वयाने मोठी असलेली मुलं असायची आणि मग असं वाटायचं की अरे म्हणजे ते अनुभव नाही मी तुमच्याशी शेअर करू शकत. वेगळे अनुभव आहेत ते. पण मी विचार केला की हे क्षेत्र तर खूप छान आहे, आपल्याला सॅलरी चांगली मिळते, पण जरा लवकर आलो आपण या क्षेत्रात, त्यामुळे थोडंसं पोक्तपणा आल्यानंतर आपण प्राध्यापक व्हावं असं मला कुठेतरी जाणवलं. पण त्याच्यामुळे मी ते सोडलं नाही. त्याच्यानंतर मी काही वर्ष केली, PhD पण मी केली त्याच्यानंतर. पण मग लग्न होऊन मी इथे आले, मुंबईला आले. करेक्ट. आणि मुंबईला आल्यानंतर मग मी SNDT मध्ये सुद्धा काम करत होते. परंतु तिथं माझं असं एवढं मन रमलं नाही की मी तेच काम सातत्याने करू, कारण मग त्यात पूर्ण वेळ जायचा. बरोबर. आणि मला सोशल वर्कची खूप पहिलेपासून आवड होती. तिथे NGOचं काम करणं, ह्या गोष्टी मी कॉलेजमध्ये असल्यापासून करत होते. म्हणजे औरंगाबादला असताना सुद्धा मला आठवतं की आमची एक मैत्रीण होती आणि तिचं लग्न ठरलं होतं एका मुलाबरोबर. म्हणजे घरी सांगितलं नव्हतं, पण ती त्याला सारखी म्हणायची की लवकर लग्न करूया, लवकर लग्न करूया. आणि त्याला वैतागून त्यांनी काय केलं की पेट्रोल पंपावर स्कूटर नेली आणि पेट्रोलची कॅन भरली आणि तिच्या अंगावर ओतली आणि तिला जाळलं. हां. आणि जाळल्यानंतर ती आमची जवळचीच मैत्रीण होती आणि मग तिला तिथल्या घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर आम्ही मैत्रिणी जेव्हा तिच्याकडे गेलो तेव्हा ती म्हणाली की आय एम सेकंड रिंकू पाटील. तेव्हा रिंकू पाटीलची केस झाली होती. तुम्ही याला सोडू नका, तुम्ही असं सोडू नका, नाही तर तो दुसऱ्याला काहीतरी करेल, असं ती सारखी म्हणताना सांगत राहिली. आणि त्याचा एवढा इफेक्ट झाला ना आमच्या मनस्थितीवरती आणि आमच्या बाहेर. आता म्हणजे लग्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप अशा त्या वयामध्ये आपल्याला वाटतं ना की लग्न होणार आहे, नवीन आपलं जीवन सुरू होणार आहे, ती सगळी कल्पना म्हणजे एकदम अशी झाली की अरे लग्न करावं की करू नये. म्हणजे तिच्या बाबतीत जो घडलेला किस्सा होता तो खूप. मग आम्ही मोर्चे काढले आणि मग मोर्चे काढायला गेलो आम्ही सगळ्यांनी, रात्रभर बसून आम्ही ते सगळे बॅनर पोस्टर सगळे तयार केले आणि ते घेऊन आम्ही निघायला लागलो की अचानकपणाने कुठल्या जुन्या जाणत्या मोठ्या समाजसेविका आल्या आणि आमचे बॅनर त्यांनी घेऊन टाकले आणि आम्हाला मागे सरकवलं. मग त्याच पुढे घेऊन निघून गेल्या. आम्ही ते पण अनुभव घेतले. दिस इज पॉलिटिक्स. ते आम्हाला कळालं नाही. आम्हाला फक्त एक राग होता की मग त्यावेळेस पोलीस आले. मग आम्हाला सगळ्यांनाच त्यांनी नंतर पोलीस स्टेशनमध्ये नेलं. मग सगळे प्रक्रिया झाल्या. पण तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आमच्या सगळ्या मैत्रिणींनी खूप प्रयत्न केले. न्याय मिळाला. तो नंतर जन्मठेप झाली त्याला वगैरे. परंतु ते कोरल्या गेलं आणि त्यातनं मला असं जाणवलं की नाही, आपण स्त्रियांसाठी काम केलं पाहिजे. आणि तिथून मग माझा दृष्टिकोन बदलला आणि मग मी तिथून स्त्रियांसाठी म्हणून खास वेगळं काम करायला लागले. NGOच्या माध्यमातून करायला लागले. नंतर मुंबईत आल्यानंतरही करायला लागले. ते जे तुम्ही काम सुरू केलं आणि म्हणजे खरं सांगू का, आता तुम्ही जोपर्यंत त्या मैत्रिणीबद्दल सांगत होता ना, तिचं प्रेम होतं, तिला लग्न करायचं होतं, मला असं वाटलं होतं की काहीतरी छान घडेल, की त्यांना किक मारली, पेट्रोल भरलं आणि ते कुठेतरी पळून गेले वगैरे.
घडलं भलतंच काहीतरी. भेटतंच काय. पण तुम्ही त्याचा पाठपुरावा केलात, मला खूप आवडलं. ताई, नंतर जेव्हा तुम्ही ठरवलं की आता आपण महिलांसाठी काम करूया, हे काम एकट्याकडनं शक्य नसतं ना. आपल्याला चांगली माणसं आजूबाजूला असणं आवश्यक असतं, दिशा देणारं कोणीतरी लागतं की मी काय करू आता. तर अशी माणसं तुमच्या आयुष्यात त्यावेळेला कोण आली का, की यांनी मला सांगितलं की कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे? अशी माणसं माझ्या आयुष्यात भरपूर आली. आणि खरं सांगू का, आपल्याला अगदी लहान लहान व्यक्तींकडनं सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. मोठ्या व्यक्तींकडनं तर मिळतातच मिळतात, हो. पण प्रत्येकाची एक वेगळी क्वालिटी असते. जर आपण नीट ऑब्झर्वेशन केलं तर त्यामधनं ती मिळायला लागते. वा. तसं मी इथं आल्यानंतर जेव्हा मी माझे NGOज स्थापन केले, मी ती फाउंडेशन आणि आपली मोलकिरण अशा हो. 2 माझ्या NGOज आहेत आणि त्या NGOजच्या माध्यमातूनही काम करत होते. नंतर त्या काम करताना तर बऱ्याच महिलांशी संपर्क यायला लागला. हो. आणि मग कुठेतरी जाणवायला लागलं की आपण समाजकारण आणि राजकारण ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. Correct. आणि हरकत नाही, आपण म्हणजे दोन्ही याच्यामध्येही काम करू करून शकतो. आपण न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू शकतो. बरं. आणि त्या प्रवासामध्ये मग मी संपर्कात आले, ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आले, शरद पवार साहेबांच्या संपर्कात आले. आणि हळूहळू पुढे मग जे काही आमची माणसं भेटत गेली. आणि त्या भेटण्याच्या याच्यामध्ये मग अनेक लोकांनी मला सहकार्य केलं. आमदार विनायकराव मेटे साहेब हो, होते, त्यांचं पण खूप आम्हाला सहकार्य झालं. लाभलं. असे खूप नेते आहेत. आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांचं खूप मोलाचं सहकार्य झालं. नितीन गडकरी साहेब आहेत. अशा लोकांनी खूप मदत केली आणि ते करता करता आम्ही पुढे येत गेलो. माझ्या मनातनं आता खूप खूप प्रश्न आहेत. म्हणजे त्यापैकी एक पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही हे करत होता काम, पत्रकारितेची एक तुम्हाला किनार आहे या सगळ्यामध्ये. पत्रकारिता करावीशी का वाटली एकदम? नाही, पत्रकारिता करावीशी वाटली असं आहे बरं का, की जर्नलिझमला मी ऍडमिशन घेतली कारण बरं. मला आवड होती. हो. हो, अच्छा. मला आवड होती. आणि मी जेव्हा MPhil करत होते त्यावेळेस मग मी त्या दरम्यानच मी बॅचलर ऑफ जर्नलिझम केलं मराठवाडा विद्यापीठातून. त्यावेळेस मराठवाडा विद्यापीठ नाव होतं, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं झालं. तर त्या ठिकाणी जर्नलिझम केलं मी. नंतर MJलाही ॲडमिशन घेतली होती मी. परंतु मी त्यावेळेला माझा मोठा मुलगा माझ्या पोटात होता आणि त्यामुळे मला मग ते सोडायला लागलं, की ते म्हणे रेग्युलर आल्याशिवाय तुम्हाला मी सासरी आले होते आणि ॲडमिशन तिकडे होती, नाहीतर मी तेही पूर्ण केलं असतं. आणि लिखाणाची खूप आवड होती, मी बरंचसं लिहित होते आणि भरपूर लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की असं वाटायचं की लिखाण, आणि अनेक वृत्तपत्रांमधून सुद्धा मी लिहिलेलं आहे, अनेक मुलाखती सुद्धा मी घेतलेल्या आहेत. आणि दूरदर्शन असू दे, आकाशवाणी असू दे, तिथं सुद्धा मी काम केलेलं आहे. तुम्ही काय केलं नाही मग आता ते तरी सांगा. त्याचा उपयोग मला त्या ठिकाणी भरपूर झाला. अगदी बातम्या सुद्धा दिलेल्या आहेत मी. हो. त्यामुळे ते वय असं होतं की एकदम विद्यार्थिनीचं वय होतं, करून बघायचं. मग त्याच्यामध्ये मी बऱ्याच सिरियल पण चालवल्या. जी काही पत्रकारिता केली त्याच्यात मी भरपूर अनुभव घेतले वेगवेगळे. ताई, आता तुम्ही जबाबदार पदावर आहात, लोकनेते आहात, पत्रकारितेचा विषय निघाला म्हणून सांगतो, तुम्हाला ते आवड पण आहे, त्यामुळे तुम्ही निश्चित आज जी पत्रकारिता चालू आहे त्याकडे पाहत असालच. आत्ता जी पत्रकारिता चालू आहे याबद्दल काय वाटतं तुम्हाला? खरं तर मीडिया हा विषय खूप मोठा आहे आणि आता तर सोशल मीडिया, त्याच्यामुळे जे काही नवीन नवीन प्रश्न निर्माण झालेत तो खूपच वेगळा झालेला आहे. पूर्वी एखादी घटना दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून यायची, आता एका सेकंदात येते. आणि जे काही व्हिडिओज येतात त्याचे वेगळे परिणाम घडतात. आणि काय काय आता इश्यूज होतात ते आपण बघतोच आहोत. पण तुम्हाला असं वाटतं की आता काय करायला पाहिजे? तुम्ही जर असतात, तुमच्या हातात लेखणी असती किंवा तुम्ही जर संपादिका असता एखाद्या चॅनलच्या, तर काय केलं तर गोष्ट बदलेल असं वाटतं तुम्हाला? काय करायला पाहिजे? नाही, पत्रकारितेमध्ये पीतपत्रिकेचा वास त्या पत्रकारितेला येऊ नये हा एक महत्वाचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट की पत्रकारांनी जे सत्य आहे ते सत्य समोर आणण्याचा, वास्तवता लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न नेहमीच केला पाहिजे असं मला वाटतं. आणि काही अंशी काही पत्रकार ते करतात सुद्धा, नाही असं नाही, व्यासंगी पत्रकार आहेत अनेक. पण काही वेळा अशा गोष्टींना कुठेतरी हरताळ फासला जातो आणि मग एकांगी न्यूज येणं आणि मग लोक आपली मतं बनवतात.
आणि मतं बनवण्यासाठी जर न्यूजचा वापर होत असेल तर कुठेतरी त्याच्यामध्ये गडबड होऊन जाते. त्यामुळे असं वाटतं की सत्यतेची कास धरली पाहिजे पत्रकारांनी आणि वास्तवता ठेवली पाहिजे. कमिंग बॅक टू युअर पॉईंट, आपण बोलत होतो राज्यशास्त्र, तुमची आवड आणि मग पॉलिटिक्स आणि समाजकारण या दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि मग तुम्हाला असं वाटलं की आपण राजकारण करू शकतो, यात उतरावं. मग 2014ची जी निवडणूक झाली ज्याच्यामध्ये तुमच्या गळ्यात माळ पडली आणि तुम्ही लोकनेत्या झालात, त्याच्या आधीची आणि नंतरची परिस्थिती तुम्ही कशी पाहता आता? नाही, मी 15 वर्ष मी कार्यरत होतेच, पक्षामध्ये काम करत होते. त्यामुळे ते अनुभव होते. महाराष्ट्र लेवलवर संघटनेमध्ये काम करत होते आणि ज्यावेळेस युती तुटली शिवसेना बीजेपीची, त्यावेळेस ती संधी मला मिळाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि शिवसंग्राम जी अलायन्समध्ये होती त्यांच्या अलायन्समधून ती मिळाली. आणि मग ज्यावेळेस मी उभी राहिले त्यावेळेस मी वर्सोवातच राहते, म्हणजे इथला अगदी इस्त्रीवाल्यापासून तर दूध टाकणाऱ्यापर्यंत आपल्या त्या भागातल्या ओळखी आणि एक काम आपल्याला माहिती असतं. पण आल्यानंतर जेव्हा मी उभी राहिले त्यावेळेस माझ्यासमोर 20 वर्षापासून जे MLA सातत्याने निवडून येत होते ते होते आणि MIMचे कॅन्डिडेट होते. त्यामुळे मी निवडून यायला मला फारसा त्रास झाला नाही. आणि ह्या वर्सोवा विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी कधीच लढली नव्हती. अलायन्समध्ये नेहमी ती शिवसेनेला सीट जायची आणि भारतीय जनता पार्टीचा ना इथे आमदार होता, ना खासदार होता, ना नगरसेवक होता. मी पहिली आमदार या ठिकाणी निवडून आले आणि दुसऱ्या वेळेस पण मी या ठिकाणी निवडून आले. मग आमचे नगरसेवक आम्ही निवडून आणले. त्यामुळे इथं खातं उघडलं, भारतीय जनता पार्टी घराघरात पोचवली आणि आजही आम्ही ते काम करतो. परंतु एक चांगला अनुभव त्या इलेक्शनमध्ये मला मिळाला. अतिशय कमी खर्चामध्ये निवडून आलेली मी उमेदवार आहे. हो. ताई, राजकारणामध्ये मुळात महिलांचं प्रमाण कमीच आहे आणि त्यामध्ये तुम्ही उभ्या राहिलात आणि निवडून आलात, तर हे प्रमाण कमी का आहे एक, आणि ते का वाढत का नाही आहे? वाढण्यासाठी काय करायला पाहिजे? खूप गहन विषय हा. म्हणजे स्त्रियांना राजकारणामध्ये संधी मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण आलं म्हणून आज आपण ग्रामपंचायत लेवलला, सगळ्या जिल्हा परिषद लेवलला आपण नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती ह्या ठिकाणी बघतो आहोत. तो वावर वाढला. नंतर 50% झालं ते आरक्षण. आणि आता जे मोदीजींनी केलं, जी घटना याच्यामध्ये कायदा बनवला, नारी वंदन कायदा, आणि त्याच्यामुळं आज आपल्याला विधानसभा आणि संसदेमध्ये 33% आरक्षण महिलांना मिळालेले. आणि माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. ती माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट याच्यासाठी आहे की त्याला एक इतिहास आहे. तुम्ही बघायला गेलात ना तर 12 सप्टेंबर 1996ला पहिल्यांदा हे विधेयक संसदेत मांडण्यात आलं होतं महिला आरक्षणाचं. त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं आणि महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवाव्यात विधानसभा आणि लोकसभेमध्ये. तुम्ही तेव्हापासून, म्हणजे हे झालं 23 मध्ये, सप्टेंबर 23 मध्ये हे विधेयक पास झालं, जे मोदीजींनी 2 दिवस खास अधिवेशन घेऊन पास केलं. आता एवढा कालावधी, म्हणजे तुम्ही मोजा किती वर्ष झाली. ज्या वेळेस हे विधेयक मांडण्यात आलं त्यावेळेस सगळ्या पक्षातले पुरुष एक व्हायचे आणि त्याला विरोध करायचे की नको, महिलांनी घरी पोळ्या लाटाव्यात, महिलांनी घरचा कारभार बघावा, बाहेर येऊन त्यांनी काय करावं, असं अनेक नेते, मोठे मोठे नेते काय काय बाहेर बोलायचे आणि त्याला विरोध करायचे. त्यामुळे महिलांना कधी आरक्षण मिळेल असं कधी वाटलंच नव्हतं मला. त्यामुळे मला ती मोठी गोष्ट वाटते. याचं कारण असं आहे की एक तर महिलांना राजकारणामध्ये सामावून घेण्याची पुरुष सत्ताक जी आपली संस्कृती आहे त्यांची इच्छा नाहीये ती. आजही तुम्ही बघत असाल तर महिला आहेत, म्हणजे त्यांना कसं आहे, साम दाम दंड भेद या बेतानी जे काम असतं त्याच्यामध्ये त्या महिला कमी पडतात असं त्यांना वाटतं. असं त्यांना वाटतं. पण सगळीकडे साम दाम दंडभेदच लागतो असं नाही, हे स्त्रिया सिद्ध करून दाखवतात. हा त्यातला दुसरा भाग. त्यामुळे महिलांना संधी दिली तर त्या सोनं करतात, हे नेहमी दिसून आलेलं आहे. परंतु संधी खूप कमी मिळते. तुम्ही जर राजकीय पक्षांचं जर अवलोकन केलं तर
खूप पक्ष तर देतच नाहीत, काही पक्ष काही प्रमाणात देतात, पण त्याचा 1% 2% असंच असतं. आता मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचं प्रमाण सगळ्यांपेक्षा जास्त आहे, परंतु जे द्यायला, जर तुम्ही तुमच्या पक्षातनंच 33% महिलांना द्यायला लागलात तर कायदा करायची वेळच येणार नाही ना. पण त्यांना ते करायची इच्छा नाहीये, कारण की ही पुरुष प्रधान संस्कृती आहे, ती ऍक्सेप्ट करत नाही की महिलांनी राजकारणात यावं. काही क्षेत्र अशी आहेत की ती पुरुष सत्ता डॉमिनन्स खूप आहे त्यांचा, खूप खूप डॉमिनेट करतात ते. आणि एक मेल इगो पण असतो त्याच्यामध्ये, की जरी दोन्ही निवडून आले, समजा एक महिला आमदार आहे, एक पुरुष आमदार आहे, तर एक मेल इगो पण असतो, अनेकांमध्ये असतो, अनेकांमध्ये नसतो. काही पुरुष इतके चांगले असतात की स्त्रीवादी विचारांचे असतात, पुरोगामी विचारांचे असतात, त्यांचे पण अनुभव आम्हाला येतात. पण जो काही त्रास असतो, जो संघर्ष असतो, तो खूप सहन करायला लागतो. म्हणजे ते तुम्हाला स्त्री दाक्षिण्य दाखवणार नाहीत. तुम्ही स्त्री आहात आणि स्त्री आमदार असलात तरी ते तुम्हाला त्याच पद्धतीने ट्रीट करतात जसा पुरुष आमदार असतो. म्हणजे तिथे कुठेही तुमचं दाक्षिण्य, स्त्री दाक्षिण्य विषयच येत नाही. हा संघर्ष सगळ्या स्त्रियांना आहे. पण तुम्ही जेव्हा उभ्या राहिलात किंवा निवडून आलात त्याच्यानंतर तुम्हाला हा अनुभव आलेला आहे? सगळ्यांनाच येतो, मला का नाही येणार, सगळ्यांनाच येतो. इलेक्शनला उभं राहणं म्हणजे काय म्हणतात त्याला, बोहल्यावर उभं राहणं असं तर म्हणायला ते सोपं आहे, तरी ते सोपं आहे, ते सोपं आहे. परंतु राजकारणातला हा जो बोहल्याचा हा प्रकार आहे, हा खूप खूप काम करणार आहे. तुम्हाला लोकांपर्यंत पोचायला लागतं, घराघरात पोचायला लागतं. शिवाय राजकारणामध्ये आपले पक्ष किती सांभाळून घेतात त्या स्त्रियांना, हाही महत्वाचा भाग असतो. आता मी जेव्हा बघते 33% आरक्षण झालं त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, त्यावेळेला मी महिला व बाल हक्क कल्याण समितीची चेअरमन होते. त्यावेळेस मी अनेक महापालिका, जिल्हा परिषदा यांच्या आमची कमिटी जायची, आम्ही भेट द्यायचो. तर कितीतरी नगरसेविका, कितीतरी जिल्हा परिषद सदस्य अनेकदा रडले आमच्याजवळ की निधी देताना त्यांना त्रास दिला जातो, किंवा त्यांना अधिकारी फोनच उचलत नाहीत, किंवा त्यांच्याकडे लक्षच दिलं जात नाही, त्यांना बोलूच दिलं जात नाही. अशा अनेक घटना त्यांच्या बाबतीत घडतात. म्हणजे मी विधानसभेत ही मागणी केली की आपण आरक्षण दिलं आणि मोकळे झालो, महिलांसाठी काहीतरी केलं असं म्हणून चालणार नाही. तुम्हाला त्याचा आढावा घ्यायला लागेल, नेमकं काय घडतंय, त्यात काय सुधारणा केल्या पाहिजे. कारण तुम्ही बघा, जेव्हा हे आरक्षण आलं महिलांसाठी त्यावेळेला अशा गोष्टी घडल्या की संगीत खुर्चीचा खेळ झाला होता त्यांच्यासाठी. म्हणजे एक सरपंच महिला जरी झाली तरी लगेच अविश्वासाचा ठराव आणायचा, 2/3 बहुमताने अविश्वासाचा ठराव. मग त्यावेळेस तो 3/4 केला, तेव्हा ती संगीत खुर्ची थांबली. त्यांना झेंडावंदन करू दिलं जात नव्हतं. मग झेंडावंदन करायसाठी सुद्धा त्यांना कडकपणाने सांगायला लागलं, कायदा बनवायला लागला, आणि त्यांचे नवरे येऊन काम करायचे त्या घरी उघडपणाने. म्हणजे तोच सगळं बघणार. मग ती कशासाठी आली, तिला शिकू द्या ना, नवीन आहे, हळूहळू शिकतील त्या. आणि आता बऱ्यापैकी शिकल्यात, बऱ्यापैकी रुळतायत. पण त्यांना मदतीचा हात किंवा एक चांगल्या पद्धतीने त्यांना सपोर्ट करणं, कुठे कमी पडत असेल तिथं तुम्ही त्यांना मदत करणं हे आवश्यक आहे. मला ना तुम्ही खूप महत्त्वाचं बोलताय. आत्ता तुम्ही बोलता बोललात की निवडणुकीला उभं राहणं हे बोलावर चढणं इतकं सोपं नाही आहे, ते खूप वेगळं गणित आहे. आता तुम्ही तर खूप शिकून आलेल्या, काम करून आलेल्या, समाजकारण करण्यासाठी असलेल्या असं व्यक्तिमत्व आलं, पण जेव्हा राजकारणात उतरतो तेव्हा त्याची सायकी वेगळी आहे. कारण इथं क्षः काटक्षः असतात, डाव प्रतिडाव असतात, विश्वासघात असतात, काय अनेक गोष्टी असतात. ह्याच्याशी कसं जुळवून घेतलं तुम्ही? हे कसं शिकलात? हे माणूस पाण्यात पडलं की पोहायला शिकतो ना, तसं आपण पोहायला शिकतो. आपोआपच आपल्याला ते समजायला लागतं, कळायला लागतं, वळायला लागतं. आणि आमदार झाल्यानंतर अशा काही गोष्टी असतात की त्या आपल्याला समाजासाठी करून घ्यायच्या असतात, त्या आपण करून घेण्यामध्ये प्रयत्न करून यशस्वी होऊ शकतो. त्याच्यामध्ये आता समजा आता मी आमदार झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की काही गोष्टी होणं फार गरजेच्या आहेत. कारण एक स्त्री आमदाराचा दृष्टिकोन आणि पुरुष आमदाराचा दृष्टिकोन याच्यामध्ये बराच फरक असतो. येणार होतो त्याकडे, तुम्हीच विषय काढला तर बोला. खूप फरक असतो. म्हणजे तिचे प्रश्न कुठले असू शकतात, तर आरोग्य, मुलांच्या शाळा म्हणजे शिक्षण, पाणी, नंतर जे काही आहार असतो त्या दृष्टीने बघणं, सगळ्याच गोष्टी. म्हणजे जे आई आपली घरी बघते,
जी आई सगळं बघते ना घरातलं, तसं तिचं एक मोठं घर होतं आणि त्या घरामध्ये मग ती त्याच पद्धतीने बघायला लागते. बायका ह्या चुलीपर्यंत जाऊन पोहोचू शकतात प्रचार करताना, करेक्ट. तसा तो विषय असतो. पुरुषाचं तसं नसतं, शर्ट घातलं घरातनं सुद्धा की निघाला बाहेर. तसं तिचं नाही ना, तिला घर पण बघावं लागतं. म्हणजे घरात मुलं वाढतायत ना नीट, काही कमी पडतंय ना, आज स्वयंपाकीण बाई आली तरी ती कुठेही फोन करते, आता मी काय बनवू असं ती मला विचारते, आज किती पोळ्या बनवू. मी कुठेतरी मीटिंग मध्ये असते, मग तिला कुठेतरी मेसेज करते की बाई तू आज इतक्या पोळ्या बनव, असं सांगायला लागतं. म्हणजे हा विषय सुटत नाही आणि आम्हालाही सोडायचा नाहीये, कारण घरी बघायला लागतं. त्यामुळे आपण जेव्हा या सगळ्या गोष्टीकडे बघायला लागतो एक स्त्री आमदार म्हणून, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की स्त्रियांचं आरोग्य हा एक मोठा विषय आहे. सगळ्या विषयांबरोबर तिकडे सुद्धा दुर्लक्ष होतं. आता मी जेव्हा आमदार झाले त्यावेळेस मी विधानसभेमध्ये मागणी केली होती की आमच्या फंडातनं एक नॉर्म्स ठरवलेले असतात, तुम्ही हे कामं करू शकता. तर मी तिथं त्यांच्याकडे मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि मुनगंटीवार साहेब वित्तमंत्री होते त्यावेळेला, की आमच्या फंडातनं आम्ही सॅनिटरी वेंडिंग मशीन आणि डिस्पोजेबल मशीन ही आम्ही जिथं गर्दी असेल महिलांची अशा ठिकाणी, ऑफिसेसमध्ये म्हणा किंवा शाळांमध्ये म्हणा, पोलीस स्टेशनमध्ये म्हणा, ही लावण्याची आम्हाला त्याच्यात तरतूद करून द्या. तर त्यांनी क्षणाचाही विचार न करता लगेच तरतूद करून दिली. म्हणजे ते लगेच हो म्हणाले. किती गोष्टी बदलतात ना, बदलतात. साधा निर्णय घेतला की किती गोष्टी बदलतात. हो, तसंच नावाच्या बाबतीत पण झालं. आता जेव्हा मी याची मी चेअरमन झाले ज्या समितीची, त्याच्यामध्ये फक्त महिला शब्द होता. महिला हक्क व कल्याण समिती. मग मी जेव्हा हे सगळं काम करत होते त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की बालकांचे अनेक प्रश्न आहेत आणि आई आणि मुलं एक रिलेशन असतं की आपलं सहज त्या मुलांकडे लक्ष जातच आणि प्रश्न येतातच तिथे. पण विधिमंडळाची एकही समिती नव्हती की ती मुलांविषयी काम करेल, अभ्यास करेल. आणि बालसुधारगृह असतात, अनेक गोष्टी असतात. तर त्यावेळेला मग मी प्रस्ताव ठेवला. मी त्यांना म्हटलं की महिला व बाल असा शब्द घालून ही समितीचं जर तुम्ही नामकरण केलं तर मग दोन्ही ठिकाणी महिला आमच्या काम करू शकतील, म्हणजे ही समिती काम करू शकेल. मग त्यालाही मला खूप सकारात्मक प्रतिसाद दिला. म्हणजे त्यावेळेस ते आमचे ते अध्यक्ष होते विधानसभेचे आणि सभापती विधान परिषदेचे, कारण दोन्ही ठिकाणी मंजूर व्हावं लागतं. आणि अर्थातच देवेंद्र फडणवीसजी या सगळ्यांनी मान्यता दिल्यानंतर ते नाव बदललं आणि महिला व बाल हक्क कल्याण समिती झालं. म्हणजे हे तुमचं क्रेडिट आहे. हो, हे अर्थातच क्रेडिट म्हणू नका त्याला, ती एक महत्वाची गोष्टच आहे, पण ते करण्यासाठी मी प्रयत्न केले. तुम्ही आता बोलता होता ताई, बोललात ना की महिलांचे प्रश्न खूप आहेत आणि ते दृष्टिकोनातला फरक आहे. तुम्ही इतकी वर्ष, जवळपास 20-25 पेक्षा जास्त वर्ष तुम्ही महिलांसाठी काम करताय. त्यावेळेचे त्यांच्या समस्या काय होत्या आणि आज त्यांच्या समस्या काय फरक दिसतो का तुम्हाला? खूप फरक आहे. कसं आहे, ज्या बेसिक समस्या आहेत त्या समस्यांमध्ये वेळेनुसार काळानुसार बदल झालेले आहेत. म्हणजे असं आहे की त्यावेळेस अनेक गोष्टी सोशल मीडियामुळे काय होतं की अनेक गोष्टी ह्या लगेच समोर येतात, त्यावेळेस त्या समोर यायच्या नाही. म्हणजे आता जर तुम्ही बघायला गेलात की एखाद्या ठिकाणी एखादी दुर्दैवी घटना घडली, कशाची अत्याचार झाले किंवा काही लैंगिक अत्याचार झाले, तर ती गोष्ट पूर्वी या गावाची नाही, ह्या आळीतली त्या आळीत सुद्धा कळायची नाही, अशा घटना व्हायच्या. पण आज लगेच कळतात. आणि आपण ज्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत की तातडीने आता FIR होऊ शकतो किंवा नोंदणी होऊ शकते, त्या आपण कायद्यांमध्ये पण वरती बदल केलेले आहेत. आता आपल्याला माहिती असेल, आताच कायद्यांमध्ये आपण बदल केलेले आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा त्या FIR वगैरे, तर मुली अशा निडर होऊन पुढे यायला लागल्या. पण हा झाला त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. ज्या घटना घडतात त्यामध्ये कमी जास्त काय झालंय का? प्रमाण की पूर्वीसारखंच प्रमाण आताही आहे? नाही, फरक सोसायटी म्हणून तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, घटना तेव्हाही घडत होत्या आणि आताही घडतात. कारण आमचा जो समाज आहे ना, तो पुरुष प्रधान समाज आहे आणि ज्या काही प्रवृत्ती आहेत त्या पुरुष प्रधान संस्कृतीतूनच ह्या जन्माला आलेल्या गोष्टी आहेत ह्या. आणि त्यातनं ज्या समस्या घडतात त्या समस्यांचं स्वरूप बदलतं, पण समस्या बहुतांश आहेत, नाही असं नाही. पण प्रमाण
प्रमाण कमी झाले की वाढले? काही बाबतीतलं कमी आहे, काही बाबतीतलं आहे, अशा पद्धतीचं कमी जास्त झालेलं आहे, नाही असं नाही. परंतु रिलीफ अनेक गोष्टींमुळे मिळाला की ज्या शासकीय योजना असतात त्या योजनाच्या अनुषंगाने आपल्याला काही रिलीफ मिळू शकतो, किंवा तिला पायावर उभं राहण्याच्या दृष्टीने, किंवा शिक्षणामध्ये आता सवलत दिलेली आहे त्या दृष्टीने. एक पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत समाजाचा स्त्रियांकडे जो आहे तो बदलत नाही तोपर्यंत काही समस्या बदलणारच नाही. कशामुळे बदलेल? तो कशामुळे बदलेल हा तर फार मोठा विषय आहे. कारण की मला कधी कधी वाटतं की फार पूर्वीपासून चालत आलेला हा विषय आहे. आणि म्हणजे मला असं म्हणायचं, तो शिक्षणानं बदलेल की तो संस्कारानं बदलेल की तुमच्या कायद्यामुळं, कायदे कडक केल्यामुळे बदलेल? कशामुळे बदलेल? काय करायची गरज वाटते तुम्हाला? आमचा समाज जो आहे पुरुष प्रधान समाज, हा स्त्रियांना समान संधी कधी देऊच इच्छित नाही. खरं तर समाजामध्ये संस्कार असे असायला हवेत की मुलींना सुरक्षितता दिली पाहिजे, मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यवस्थित असला पाहिजे, आणि तिला शिक्षणाची संधी दिली पाहिजे, तिला अर्थार्जनाची दिली पाहिजे, आणि तिला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, पण स्वातंत्र्य दिलं पाहिजे. पण आपला समाज कुठल्या ना कुठल्या मार्गाने तिला सारखे बंधनामध्ये ठेवायचा प्रयत्न करतो, आणि हे अजूनही तसंच चालू आहे. जोपर्यंत समाजाची ही वृत्ती बदलत नाही तोपर्यंत मला वाटत नाही की समानता येईल. अर्धा आकाश आमचा आहे, परंतु अजून सुद्धा ती समानता आलेली नाहीये. तुम्ही अगदी त्यांची हे जरी बघितली की किती प्रमाण आहे दोन्हीमध्ये, मुलं आणि मुलींमध्ये, तर मुलींचं प्रमाण कमीच आहे आपल्या देशामध्ये. तरी पण मागच्या अहवालामध्ये जो अहवाल आला त्यात पहिल्यांदा असं घडलं की 1000 पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला 1020 निघाल्या. म्हणजे पहिल्यांदा असं घडलं. परंतु मुलींचं प्रमाण कमी आहे, कारण भेदभाव आहे, तिला वाढवण्यात भेदभाव आहे. आणि तो भेदभाव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही तिला कितीही पुढे आणायचा प्रयत्न केला तरी तो होणं शक्य नाहीये. आज आपण एखादी घटना घडते तर आपण अनेकदा त्याच्यावर राजकारण होतं, अनेकदा त्याच्यावरती बोललं जातं, त्यावेळेस खूप चर्चा होतात, आंदोलनं होतात. नंतर काही दिवसांनी लोक विसरतात, पुन्हा एखादी घटना घडली की ते होतं. पण समाजामध्ये जेव्हा अशा घटना घडत असतात, बलात्कार होतात किंवा अत्याचार होतात, त्यावेळेला जी पाशवी वृत्ती, जे विकृत वृत्ती जी समोर येते आहे ती कुठेतरी थांबण्याची गरज आहे, पण ती थांबत नाही. हा समाजामध्ये जो पुरुषप्रधान संस्कृतीमुळे निर्माण झालेला एक विकृतपणाचा हे आहे, त्याच्यामुळे या गोष्टी घडतात असं मला वाटतं. त्यासाठी कडक कायदे केले किंवा तुमची नोंदणी झाली म्हणून लगेच सगळं झालं म्हणजे हे सगळं संपलं असं होत नाही. समाजामध्ये बदल होणं गरजेचं आहे, तिच्याकडे बघण्यामध्ये, दृष्टिकोनामध्ये बदल होणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तो होत नाही तोपर्यंत मला वाटत नाही की समाजामध्ये ही सुधारणा होऊ शकेल. याच्यामध्ये 2 प्रश्न मला फार महत्त्वाचे पडतात. एक, तुम्ही सुरुवातीला पहिला प्रश्न जो विचारला होता त्यात तुम्ही बोलला होता की शिक्षणामुळे दिशा मिळते, शिक्षणामुळे तुम्हाला इन्फॉर्मेशन कळते, अँगल तुमचं वाईड होतं. तुम्हाला असं वाटतं का की राजकारणामध्ये येण्यापूर्वी नेत्यांना शिक्षण सक्तीचं केलं पाहिजे? नाही, असं काही नाही. आता वसंतदादा पाटील हे 4थी पास होते, परंतु त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजेस त्यांच्यामुळे सगळीकडे निघाले. प्रॉब्लेम तोच आहे की आपण नेमकं एकच उदाहरण सांगतो, आता जे तुम्ही मनोवस्था म्हणता ना लोकांची, जी नेत्यांची सुद्धा आहे की नाही, पण शिक्षण घेतलेले माणसं बलात्कार करत नाही असं नाही ना. कितीतरी अशा घटना घडलेल्या आहेत. म्हणजे माझ्यासमोर पण असं अनेक घटना आलेल्या आहेत की एका मुलीला तिचं लग्न ठरलेलं आहे, प्रेमविवाह होता, दोन्हीकडून हो म्हटलेलं होतं, आणि तिच्या ऑफिसमधल्या तिच्या बॉसने, जो की MBA वगैरे झालेला होता, त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. आणि बलात्कार केल्यानंतर ती एकदम म्हणजे खचून गेली की आता कसं सांगायचं. पण तिने आपल्या आईवडिलांना आणि होणाऱ्या नवऱ्याला सांगितलं. त्यांनी तिला समजून घेतलं की तू हरकत नाही, एक अपघात झाला असं समजूया, असं फार कमी रेअर घडतं, पण त्यांनी तिला समजून घेतलं आणि मग तिचं लग्नही झालं. पण जेव्हा ती समोर आली ती म्हणाली की हे सगळं सगळ्यांनी सांभाळून घेतलं, पण मला जे डॅमेज झालंय नाही, मी म्हणजे माझ्या जखमा भरून आल्या आहेत त्या आरोग्यविषयक, पण माझ्या मानसिक जखमा भरून येत नाहीयेत. मला कुठल्या का त्या गोष्टीची किळस यायला लागली, ज्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये महत्वाच्या आहेत. अशा वेळेला आपण काय करू शकतो मला सांगा. तुम्ही जो मुद्दा मांडलात महिलांबद्दलचा, तुम्हाला असं वाटतं का की महिलांचं प्रमाण राजकारणात वाढलं, मतदारसंघामध्ये महिला लोकनेता आली तर फरक पडतो? निश्चित पडेल.
कसं आहे, आता 2029 पासून तुम्हाला माहिती आहे की आता महिला आरक्षण लागू होते आणि महिला आरक्षण लागू झाल्यानंतर महिलांची संख्या निश्चितपणानं वाढणार आणि मग महिलांचे प्रश्न समोर येतील, त्याला वाचा फुटेल आणि कुठेतरी नेतृत्व जेव्हा उदयाला येतं त्यावेळेला सामाजिक प्रश्नांकडे, महिलांच्या प्रश्नांकडे, मुलांच्या प्रश्नांकडे कुठेतरी एका वेगळ्या थरावरती आणून त्यावरती चर्चा होणं, कायदे बनणं, ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात ना, चांगली गोष्ट घडू शकते. त्यामुळे महिलांचा सहभागच नाहीये. महिलांचा सहभाग असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. हे लोक समजून घेत नाहीत. त्यांना कुठेतरी सामावून घेतलं पाहिजे, त्यांचा सहभाग असला पाहिजे आणि त्यामुळं त्या गोष्टीला एक वेगळे अँगल देतात, हे सुद्धा गरजेचं आहे. परंतु तेवढं सांभाळून घेण्याची तयारी अजूनही पुरुष सत्ताक असलेल्या त्या क्षेत्रामध्ये नाहीये. आता तुम्हाला उदाहरण देते मी की महिला कंडक्टर त्यांनी मागणी केली होती आपल्या बॉसेसकडे की आम्हाला ज्या वेळेला आम्ही प्रेग्नंट असतो त्यावेळेला आम्हाला तुम्ही ऑफिसमध्ये बसून काम करायची मुभा द्या. तर त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि 450 महिलांचे गर्भपात झाले. काय सांगताय? तर मला सांगा, ह्याला जबाबदार कोणाला धरायचं? पुरुष प्रधान संस्कृतीलाच धरावं लागेल ना, कारण त्यातनंच जन्माला आलेली ती पुरुषी वृत्ती आहे. आता शासनामध्ये सुद्धा 30% आरक्षण आहे. आता आम्ही जेव्हा समितीवरती मी काम करत होते अध्यक्ष म्हणून, त्यावेळेला कारागृहामध्ये आम्ही भेटी द्यायला गेलो. कैदी असतात तिथे सगळं बघायला. त्यावेळेस आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही तिथल्या सगळ्यांशी बोललो. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की ज्या महिला अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी, त्या पुरुष कैदी ठेवतात त्या बॅरेकमध्ये, त्यांना त्यांची कलिगच जाऊ देत नाही. आणि म्हणजे कसं असतं, वखवकलेल्या नजरा असतात आणि त्याचा सामना करणं खूप अवघड गोष्ट असते. मग अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ना की त्या महिलांना सामावून घेत असताना मग तुम्हाला समानता हवी आहे ना, मग कशाला तुम्ही मागता आरक्षण? अशी जी भाषा जी असते ना, त्या भाषेला कुठंतरी तोंड देण्यासाठी महिला लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त वाढणं गरजेचं आहे. महिला येणं गरजेच्याच आहेत. हे अशा घटना अनेक आहेत की ज्याच्यामुळे महिलांना खूप प्रॉब्लेम्स सामोरं जावं लागतं. मी आता तुमच्या पुन्हा कारकिर्दीकडे येतो. तुम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारही मिळाला, फर्स्ट लेडी अवॉर्ड. तर त्या पुरस्काराची कहाणी सांगा ना. हो, ती 2018 मी जेव्हा निवडून आले 2014 साली, त्यावेळेस मी माझ्या मतदारसंघाचा पूर्ण सर्वे केला. काय कमी आहे, काय करायला पाहिजे, काय नाही, कुठे विकास झाला, आणि मग मी कामाला सुरुवात केली. आणि नंतर मग मी काही झोपडपट्ट्यांमध्ये वगैरे कॅम्प लावायला घेतले आरोग्यविषयक वगैरे. तर त्या महिलांनी मला, बघा, महिला असण्यात, लोकप्रतिनिधी असण्याचा फायदा. मग त्याच्या घुंगट वाल्या वगैरे होत्या, त्यांनी मला आतमध्ये नेऊन मग घुंगट वर करून सांगितलं की दीदी आप ना स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर को लेके आओ. त्यांच्या भाषेत त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं गायनाकोलॉजिस्ट वगैरे, पेडियाट्रिक, आता म्हणजे जी सहसा लागतात, नाही ओ सब मतला ना, ये लेके आना. तर मी म्हटलं ठीक आहे. मी फार खोलात नाही गेले त्यावेळेला. मग मी डॉक्टर्स त्या ठिकाणी बोलवले आणि तपासणी चालू होती, रूम वगैरे करून दिली सगळे. नंतर मी डॉक्टरांशी चर्चा केली की का बरं तुम्हाला इथं बोलवलं. कारण मी मुद्दाम विचारत असते त्यांना, मी उगाच कॅम्प लावायचा म्हणून नाही लावताना विचारते की तुम्हाला कुठला डॉक्टर्स पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की मॅडम म्हणे हे यांचे जेव्हा पिरियड्स येतात ना त्यावेळेस ह्या कपडा वापरतात आणि तो कपडा त्यांना घासला जातो, म्हणजे त्याची काळजी घेतल्या जात नाही आणि मग त्यांना रॅशेस येतात आणि त्याच्यामुळे त्यांना काही त्वचेचे इश्यूज झालेले आहेत आणि म्हणून त्यांनी तुम्हाला डॉक्टर आणायला सांगितला. तेव्हा मी विचार केला, अरे आपण चाललो कुठे, शतक कुठलं चालू आहे आणि ह्या काय वापरतात ते, आणि सॅनिटरी पॅड का वापरत नाहीत ह्या, म्हणजे स्वच्छता ठेवली पाहिजे, नाही तर सर्व्हिकल कॅन्सर सारखे रोग होतात. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण यावरती काम केलं पाहिजे. पण तोपर्यंत सॅनिटरी पॅड त्यांच्यापर्यंत पोहोचलेच नव्हते. नाही, सॅनिटरी पॅड सगळीकडे पोहोचलेलेच नाहीयेत. आपल्या देशामध्ये 85% बायकांना सॅनिटरी पॅड आजही मिळत नाहीत. मुद्दा 85% बायकांना मिळत नाहीत, कारण की एक तर त्या अफोर्ड करू शकत नाहीत किंवा अवेअरनेस नाहीये, त्याच्यामुळे त्यांच्याकडे मिळत नाहीत. आणि अशा वेळेला मग मी ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँक, डिजिटल बँक काढली आणि त्या बँकेच्या माध्यमातून मग मी फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या महिलांना
ज्या की अफोर्ड करू शकत नाहीत अशा महिलांसाठी मी ती योजना सुरू केली, ज्याच्यामध्ये एका मुलीला किंवा एका स्त्रीला जिचं ऑरेंज रेशन कार्ड आहे त्यांना महिन्याला 10 सॅनिटरी पॅड मिळतील. आणि ही वर्ल्ड वाईड केली आणि त्याचा अवेअरनेस केला. म्हणजे अवेअरनेसमुळे त्यांना कळायला लागलं की आपण हे का वापरायचंय. नाहीतर मग कसं होतं की करायचं काय तेच कळत नाही. करायचं काय म्हणण्यापेक्षा एक तर विकत घ्यायला पैसे नसतात, दुसरी गोष्ट अशी की मेडिकल मधनं विकत आणायचं तर काळ्या पिशवीत टाकून आणायचं, म्हणजे संकोच. घरात कोणाला सांगायचं नाही, घरातल्या पुरुष मंडळींना काही फारसं माहिती नसतं आणि बाजूला बसणे, अंधश्रद्धा तर खूप आहेत, बाजूला बसवायचं. किंवा मग गोळी घे, काहीतरी पूजा असेल तर तो गोळी घे म्हणजे पुढे जाईल, पण त्या गोळीचे किती त्रास होऊ शकतात याचा कुणी विचार करत नाही. अशा अनेक गोष्टी घडत राहतात. आणि मग वर्ल्ड वाईड केली मी बँक. आणि या वर्ल्ड वाईड केल्यामुळं मला अफगाणिस्तानातनं मागणी आली, मला आफ्रिकेतनं मागणी आली की आम्हाला पॅड पाहिजे, श्रीलंकेतनं आली. हे डिजिटल आहे ना, डिजिटल बँक आहे. तर मग आफ्रिकेला आम्ही काही 1 वर्ष तरी आम्ही त्यांना दिले, पण ते पुरवण्यात आम्हाला खूप त्रास झाला. याचं कारण असं की ती साईज एवढी मोठी होती की आम्हाला डोनेट होतात आणि आम्ही डोनेट करतो. तर ती साईज बनवण्यासाठी मला खूप वेगळं एक हे करायला लागलं. त्याच्यामुळे मग आम्ही त्यांना सांगितलं की एवढं आम्ही मोठं देऊ शकत नाही, पण ही नॉर्मल साईज आम्ही तुम्हाला पोहोचवू शकतो. पण तिथे सुद्धा हेच प्रॉब्लेम. म्हणजे आपल्याला जर का स्वच्छता राखली नाही तर सर्व्हिकल कॅन्सर सारखे प्रकार होतात. आणि अशा वेळेला जर आपण त्याची काळजी नाही घेतली तर अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. हेच मुळात बायकांना माहिती नाही. त्यावेळेस मग माझी पॅड बँक ही सुरू झाली. त्याच्यानंतर अक्षय कुमारजींची मूवी आली पॅडमॅन, आणि मग ते त्यांच्या संपर्कात आले मी आणि त्यांना कार्यक्रमाला वगैरे बोलवलं. त्यांचं आमच्या इथे पण त्यांनी त्या पॅडमॅनचं सगळं प्रमोशन पण केलं आणि ते माझ्यासोबत जुळले पण गेले ती फाउंडेशनला, या पॅड बँकेला. त्यांना ते काम खूप आवडलं. आणि तो माणूस सुद्धा, म्हणजे मला असं वाटलं नाही की एक पुरुष इतका भरभरून बोलेल सॅनिटरी पॅड आणि पिरियड विषयी. मला खूप मस्त वाटलं की म्हटलं अरे एक पुरुष कधी बोलत नाही पिरियड विषयी चांगलं बोलेल किंवा काही सॅनिटरी पॅड विषयी बोलेल, पण बोललं जात नाही. ते म्हणे मला ही मूवी केल्यानंतर मला समजलं की बायकांना किती त्रास होतो आणि त्या कशा त्रासात न जातात. कारण 4 दिवस जे असतात ते फार महत्वाचे असतात ऍक्च्युली. आणि इतका त्रास होतो की तिला ऐच्छिक रजा देणं गरजेची आहे. आज आपली मुली जेव्हा शाळेत जातात त्यापैकी 23% मुली ह्या ड्रॉपआउट होतात. तुम्ही सर्वे बघा. का तर स्वतंत्र शौचालय नसतं मुलींसाठी आणि सॅनिटरी पॅड बदलायचे असतील तर जागा नसते, म्हणजे सॅनिटरी पॅड तर मिळतच नाहीत. अशा वेळेला त्या शाळेतल्या ठिकाणी सॅनिटरी पॅड त्यांना मिळणं, स्वतंत्र शौचालय असणं, या गोष्टी होणं गरजेचं आहे. ताई ना, इतके वर्ष म्हणजे मी तुमच्याशी बोलतोय, इतर अनेक लोकनेत्यांशी बोलत असतो, आपण अनेक वर्ष बेसिक गोष्टींसाठीच झगडतोय. नाही, बेसिक गोष्टीसाठी तुम्हाला सॅनिटरी पॅड अजूनही मिळत नाहीत असं मला अमेरिकेतनं वगैरे मेल येतात की तुमच्याकडे येत नाही. पण या बाबतीत परत मी एकदा मोदीजींना थँक्यू म्हणेन. कारण त्यांनी काय केलं, त्यांनी जेनरिक मेडिकल स्टोअरमध्ये 1 रुपयाला 1 पॅड ठेवला, जेणेकरून सगळ्यांना पॅड मिळतील. ती एक सोय त्यांनी केली. त्याचा जवळजवळ 5 करोड महिलांना फायदा झाला. पण या सगळ्यामध्ये या पॅड्स बद्दल कौतुकच आहे, पण बेसिक सुविधा म्हणजे स्वच्छतागृह नसणे, महिलांसाठी जागोजागी जी स्वच्छतागृह असायला पाहिजे ती नसतात, इतर अनेक गोष्टी आहेत त्यांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या पण आहेत. म्हणजे केवळ महिला नव्हे तर बेसिक रस्ते, पाणी, शिक्षण, हे आपण किती वर्ष बेसिक गरजांसाठी झगडतोय. त्याला कारण आमदार म्हणून त्याचं उभं येत नाही की काय? नाही, कसं आहे, तुम्ही जेव्हा मी तुम्हाला म्हटलं ना पाण्यात पडल्यानंतर पोहायला शिकतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हे मिळण्यासाठी काय काय करावं लागतं, कुठं कमी पडतो, आपण काय केलं पाहिजे, कुठले प्रस्ताव नेले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग आपण त्या प्रोसेसला लागतो. आता माझ्या मतदारसंघात मला जी कामं करायची होती त्या कामांचा मी सर्वे केल्यानंतर त्यापैकी बहुतांश कामं मी करून घेतली मी. म्हणजे भरपूर शौचालय बांधली मला जिथं हवी होती तिथे, त्या महिलांच्या मागणीनुसार किंवा पुरुषांच्या मागणीनुसार. त्यामुळे तुम्हाला काम करायचं असेल ना तर तुम्ही करून घेऊ शकता, अथॉरिटींकडनं सगळं मिळवून घेऊ शकता. जनरली असं होतं का की स्त्री असेल लोकनेता तर
पुरुषांचं म्हणणं असं पडतं की नाही तुम्ही स्त्रीवादी आहात, फक्त स्त्रियांकडे जास्त बघता, असं वगैरे बोललं जातं कधी? असं तर नाही, महिलांविषयी मी खूप जास्त बोलते. म्हणजे सॅनिटरी पॅड आणि पिरियड विषयी तर मी पहिली एकटीच आहे की तिथं भाषणं दिलेली आहेत विधानसभेमध्ये मी. म्हणजे विधानसभेत कोणी आजपर्यंत सॅनिटरी पॅडवरचा बोललेलं प्रस्ताव, मी ठराव सुद्धा मांडलेले आहेत त्याच्यावरती. म्हणजे माझं असं म्हणणं होतं की जर का माझ्या मुलीला बरं वाटत नसेल आणि तिला पाळीमुळे त्रास होत असेल तर तिने प्रिस्क्रिप्शन दिलं पाहिजे त्यांच्याकडे, की डॉक्टरांचं लिहिलेलं की बा हिला पिरियडचा त्रास होतोय म्हणून ही येऊ शकली नाही शाळेत. इथपर्यंत आमचा समाज जोपर्यंत जाणार नाही ना तोपर्यंत तो बदल घडणार नाही. तुम्ही आता मतदारसंघाबद्दल बोलत होता तुमच्या, तर तुमचा वर्सोवा मतदारसंघ म्हणून एकदम ग्लॅमराइज स्टारडम असलेला आहे. तिथं अतिशय गर्भश्रीमंत पण लोक आहेत आणि झोपडपट्टीमधले किंवा गरीब वस्ती आपण म्हणू असे पण आहेत. हा पूर्ण ही दोन टोकं आहेत सोसायटीची. तुम्ही हे कसं साधता, यांच्याशी बोलणं त्यांच्याशी बोलणं, यांच्या गरजा त्यांच्या गरजा? तुमची तारेवरची कसरत होत नाही का त्यामध्ये? नाही, खरंच खूप चांगले चांगले लोक इथं राहतात. अगदी सेलिब्रिटी तर भरपूर राहतात. आणि यामध्ये मी मगाशी अक्षय कुमारजींचा उल्लेख केला, अनुष्का शर्मा त्यांचाही उल्लेख मला जरूर करावा लागेल, कारण त्यांनी ती फाउंडेशनसाठी पण मला त्यांनी स्वतःहून पुढे आल्या आणि आम्ही व्हिडिओ काढले होते, डॉक्युमेंटरी काढली होती, त्यातही समोर आल्या होत्या. तर इथे कॉस्मोपॉलिटन एरिया आहे पूर्ण आणि सेलिब्रिटी भरपूर आहेत. त्याचबरोबर इथे कोळी समाज आहे, त्याचबरोबर इथं अल्पसंख्याक समाज आहे, मराठी समाज आहे, त्यानंतर आपले सिंधी, पंजाबी वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि एक काय म्हणतात त्याला, विविधतेतून एकता साधलेला असा एक आमचा मतदारसंघ आम्ही त्याच पद्धतीने सांभाळलेला आहे. म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचंच मी नेहमी बघितलेलं आहे. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. आणि क्युरिओसिटी म्हणून विचारतो, कोळी समाज असेल किंवा इतर तिथं राहणारा वर्ग असेल, त्यांचे प्रश्न काय असतात? त्यांचे मेजर प्रश्न असतात. आता त्याच्यामध्ये डिझेलचा परतावा हा एक मोठा विषय असतो. डिझेलचा परतावा हा त्यांना वेळेवर मिळावा आणि रेग्युलर मिळावा, याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले. अगदी विधानसभेमध्ये सुद्धा मांडणी केली. आणि आज आमचे जे मंत्री महोदय आहेत मुनगंटीवार साहेब, त्यांनी या ठिकाणी मला खूप मदत केली. आणि त्यांचा डिझेलचा परतावा आता अगदी रेग्युलर येतो. त्याच्यानंतर गाळाचा प्रश्न एक मोठा आहे की तिथे गाळ खूप साचलेला असतो. काय होतं, आपण समुद्रात सगळ्या गोष्टी सगळेजण टाकून देतात आणि मग गाळ साचतो, पण ज्या बोटी असतात मच्छीमारांच्या त्या मग अपघात होतात, एकमेकांमध्ये अडकतात आणि मग त्यांना त्रास होतो. तर त्याच्यासाठी गाळ काढण्यासाठी 5 कोटी रुपयेचा निधी दिला होता. त्यातनं आम्ही काही अंशी गाळ काढला, पण गाळ इतका मोठ्या प्रमाणावर आहे की तो गाळ काढण्यासाठी अजूनही आम्ही प्रयत्नशील आहोत. केंद्राकडनंही मागणी करतो आहोत आणि तो निधी निश्चितपणानं येईल आणि तोही गाळ काढण्यात येईल. नंतर त्यांचे कोळीवाडा म्हणजे एक गावच आहे जवळपास, असं छान आनंदाने उत्साहाने इतके काही त्यांचे प्रोग्राम चालतात. म्हणजे मी त्यांच्यासोबत दरवर्षी नेहमी असते. त्यांच्यासाठी 400 करोड रुपयांचा निधीची एक हार्बर जेट्टी मोठी मंजूर करून आणली मी. ती वर्सोवा कोळीवाड्यामध्ये येणार आहे. ते एक मोठं काम झालेलं आहे. आणि वर्सोवा चौपाटी जी आहे त्याच्यावरती समुद्र धूप प्रतिबंधक बंधारा जो बांधण्यासाठी मला नितीन गडकरी साहेबांनी 35.5 करोड रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी 20 करोड रुपयांचा दिला. तो आता बंधारा बांधण्यात आले, त्याचं ब्युटिफिकेशनचं काम फक्त बाकी आहे. त्यामुळे आता इथल्या लोकांसाठी तो एक छान स्पॉट झालेला आहे आणि छान तिथं फिरायलाही जाता येईल अशा पद्धतीची सोय त्या ठिकाणी होणार आहे. एक मोठं काम झालं. आपण निवडून तरी येतो, पण निवडून आल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की कधी कधी सत्ता बदल होतो आणि मग त्याचा परिणाम सुद्धा होतोच लोकनेता म्हणून. तर असा कधी तुम्हाला अनुभव आलाय का, काही घडलंय? हो, चांगलेच अनुभव आले. जेव्हा 2019 साली सत्ता बदल झाला, ज्या काही कारणाने झाला, परंतु ज्यांची सत्ता आली त्यांनी सगळी कामच थांबवून टाकली. म्हणजे चाललेली कामं त्याला स्टे देत गेले. ते सगळीकडे अगदी छोटं मोठं काम सगळीकडे स्टे सरकार होतं ते. आणि किती वेळा म्हणजे सांगितलं की बाबा तुम्ही असं करू नका, लोकांचा प्रश्न येतो, तरी सुद्धा त्यांचं म्हणणं असं होतं की स्टेज द्यायचा. म्हणजे आमचा जो समुद्र धूप प्रतिबंधक बंधारा मी जे तुम्हाला बोलले, आता त्या बंधाऱ्याचं काम त्याचे पैसे केंद्र सरकारने नितीन गडकरी साहेबांच्या मान्यतेनुसार
आले खाली होते दिले. आणि फडणवीस साहेबांनी दिले. ते काम इतकं जोरात सुरू होतं की ते कधीच संपलं असतं, परंतु त्यांनी ते काम स्टे दिला. त्या गडकरी साहेब सुद्धा त्यांना म्हणाले की बाबा हे लोकांच्या हिताचं काम आहे आणि त्यामुळे तुम्ही ते रोखू नका. साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं, परंतु त्यांनी स्टे द्यायचं, राजकारण करायचं काम केलं आणि त्याचा अनेक ठिकाणी आम्हाला त्रास झाला, अनेक ठिकाणी त्रास झाला. आणि जे काही 2.5-3 वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे होतं ते सगळेच मेट्रोपासून सगळीच कामं पुढे ढकलल्या गेली, कारण त्यांनी सगळीच कामं रोखली होती. आणि आम्हालाच नाही, सगळ्यांना त्रास झाला विरोधी पक्षातल्या. ताई, तुम्ही निधीचा आता विषय काढला तर बेसिक सर्वसामान्य लोकांना असं वाटत असतं की राजकीय व्यक्ती असला की त्याच्यामध्ये सिस्टीममध्ये करप्शन असतं, त्याच्या अपेक्षा असं करप्शन होऊ नये. त्यांचं म्हणणं असं असतं की राजकीय माणसांना, जो कोणी लोक नेत आहेत त्यांना आपल्या मदतीला यावं, पक्षपाती असू नये, किंवा म्हणजे पक्ष म्हणजे राजकीय पक्ष म्हणत नाही मी, पार्सलिटी या अनुषंगानं म्हणतो. ह्या बेसिक अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि मग राजकीय नेत्याबद्दल लोकांचं मत चुकीचं व्हायला लागतं. तुम्ही या सगळ्या जे नेत्याचं इम्प्रेशन आहे त्याकडे कसं पाहता? मी तुम्हाला सांगते, आता मी मगाशी उल्लेख करायची राहिले तुम्हाला की मँग्रोव्हचं संवर्धन करण्याकरता मी अख्ख्या वर्सोवा विधानसभेमध्ये चेन लिंक फेन्सिंग बांधलं. माझा 1 वर्षाचा फंड मी त्याला लावला, पूर्ण लावला. त्याच्यामुळे खुश सगळेच झाले, सगळ्या पक्षातले लोक खुश झाले, सगळ्या समाजातले लोक खुश झाले, कारण मँग्रोव्हचं संवर्धन होणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. मग त्यावेळेस पक्षातले लोक जरी असले दुसऱ्या, तरी ते जेव्हा खुश होतात, आणि पक्ष बघून काम मी कधी केलं नाही, ना मी धर्म बघून केलं, ना मी जात म्हणून केलं. मी एकदा निवडून आल्यानंतर सगळ्यांची लोकप्रतिनिधी आहे असं समजून सगळ्यांची कामं करायचा प्रयत्न केला, विकासाच्या कामावर विशेष भर दिला, आणि त्याच्यामुळे मग लोकांना जी अपेक्षित गोष्टी असतात त्या होण्याला मला मदत झाली. म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न हा सगळ्यांनाच सोसावा लागतो. आता ट्रॅफिकच्या प्रश्नासाठी पण आम्ही भरपूर काम केलं. इथं वर्सोवा ते बँड्रा सीलिंगचं काम 25% पूर्ण झालेलं आहे. वर्सोवा ते मड ब्रिजचं काम सुरू होतंय. SPP नगर ते अमरनाथ टॉवर यारी रोडच्या ब्रिजचं भूमिपूजन झालेलं आहे. जोगेश्वरी स्टेशन जे आहे तिथं एस्केलेटर लावलं मी, आणि हॉस्पिटल एक नवीन उभं राहत आहे. आणि मोदीजींनी सुद्धा त्या ठिकाणी जे स्मार्ट स्टेशन्स आहेत त्याच्यामध्ये जोगेश्वरी स्टेशनला घेतले, त्यामुळे एकदम स्मार्ट स्टेशन बनणार आहे. हॉस्पिटलचं त्याचं आणि STP प्लांट जो पूर्ण मुंबईमध्ये 7च ठिकाणी, तो एक वर्सोव्यात आहे, त्याचं उद्घाटन, या तिन्हीचं उद्घाटन मोदीजींनी ऑनलाईन केलं. म्हणजे त्या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत. त्यानंतर मी 11 एकरचा एक मोठा प्लॉट जेव्हा मला दिसला तर तो मी व्यवस्थित सांभाळून महापालिकेच्या माध्यमातून तिथं मोठं क्रीडा संकुल असतं ते बांधलं, आणि खूप मोठं क्रीडा संकुल आमच्या इथं झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल त्याचं नाव दिलंय, आणि आज तिथे चांगले खेळाडू तयार होण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. त्यामुळे ही गोष्ट पण लोकांना आवडते. तिथं कुठलं सगळ्यांनाच आवडतं, समाज खुश होतो, दिसतं. नंतर उद्यानं भरपूर बांधलेली आहेत मी. म्हणजे अनेक ठिकाणी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. जेवढी मागणी होते त्याच्यापेक्षाही अजून जास्त देण्याचा, आणि त्या पद्धतीचा निधी आणण्याची पण एक प्रोसिजर असते. काम आपण व्यवस्थित पद्धतीने प्रस्ताव द्यावा लागतो, वरिष्ठांसमोर तो मांडावा लागतो, आणि त्याच्यानंतर जर ते मान्यता मिळाली तर आपण लोकांचे कामं सहजगत्या करू शकतो. आणि मला वाटतं की मला ती कामं करण्यामध्ये खूप चांगला सपोर्ट मिळतोय. तुम्ही ताई महिला आणि बाल कल्याणबद्दल खूप काम केलंय, महिलांबद्दल आधीपासून करताय. येत्या काळामध्ये महिलांच्या कुठल्या गोष्टींवर किंवा मुलांच्या कुठल्या गोष्टीवर काम करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? काम तर अजून खूप करण्याची गरज आहे. आता मला आरक्षणाचा जो मगाशी मी बोलले तुम्हाला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाचा एक GR आहे 2001चा, 25 मे 2001, त्याच्यामध्ये बदल करावा म्हणून मी विधानसभेत मागणी केली, आणि मला आश्वासनही मिळालं. पण आता इलेक्शन समोर आलेले, ते काम बाकी राहिले. कारण तो जो GR आहे त्या GR मध्ये असं लिहिलेलं आहे की जर का तुम्हाला महिला उमेदवार मिळाला नाही तर तुम्ही पुरुष उमेदवार भरण्यात यावा, असं सरळ लिहिलेलं आहे. आणि हे महिला आरक्षण ओढण्यात येऊ नये. म्हणजे मला एक कळत नाही. मी जेव्हा तिथे जाऊन भेटी दिल्या त्या ठिकाणी मी त्यांना विचारलं की तुम्ही 3दा ऍड द्यायला लागते, तुम्ही देता का? तर ते म्हणे आम्ही 3दा देतो,
पण ते अत्यंत छोट्या पेपरमध्ये ऍड देत होते की जेणेकरून कोणाला कळणार वाचू नाहीत. द्या. म्हणजे झारीतले शुक्राचार्य जसे असतात तसं त्यांनी मग पुरुष उमेदवार बघून ठेवायचे आणि हे 3 ऍड संपल्या की त्यांची भरती करायची. मग तुम्ही आरक्षण म्हणता, महिला आरक्षण म्हणता, त्याला त्याला काय अर्थ हरताळ आहे? फासला जातो ना. काय अर्थ? त्यामुळे माझी मागणी अशी होती की तुम्ही ते वाक्यच काढून टाका, हम्म. ते आरक्षण ओढण्यात यावं आणि त्या ठिकाणी पुरुष हा शब्द काढा. असूच महिला नाही. आरक्षणात पुरुष येऊच शकत येऊच नाही. शकत नाही, खरी हा. गोष्ट आहे. हो. म्हणजे अशा काही गोष्टींमध्ये चेंजेस करणं, त्या बघणं, ह्याही गोष्टींकडे मला असं वाटतं लक्ष द्यायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत. महिलांबद्दल विषय सुरू असताना बदलापूर सारखी घटना घडतीये. ती घटना घडल्यानंतर आजूबाजूला अनेक म्हणजे पेपरमध्ये अनेक ठिकाणच्या बातम्या आल्या अशा घडतात आणि मागण्या पण होतात की यांना कडक शासन दिलं केलं पाहिजे, अशा गोष्टी खपवल्या नाही पाहिजेत वगैरे. तुम्हाला काय वाटतं याला शासन काय असलं पाहिजे किंवा काय तजवीज केल्यामुळं याला थोडासा अंकुश बसू शकेल अशा घटनांना? मला ना पद्मा गोळेंची कविता आठवते. नाही मी केवळ मादी, नाही मी केवळ मादी, माणूस आहे मी आधी. म्हणजे तुम्ही विचार करा की तिला ही सांगायची वेळ येते ह्या विकृत पुरुषांना की आम्ही आधी माणूस आहोत, मादी नाही आहोत, एक उपभोग्य वस्तू नाही आहोत. कारण आमच्या समाजामध्ये जे काही चाललेलं आहे ते कुठेतरी बिघडलंय, समाजाचं बिघडलंय. आज त्याच्यावरती राजकारण होतंय, परंतु राजकारण होऊ नये असं मला वाटतं. कारण ह्या घटना वारंवार घडतात. आता तुम्हाला निर्भया केस आठवत असेल, जी 2012 मध्ये झाली दिल्लीमध्ये. किती भयानक पद्धतीने तिला मारलं होतं. त्यानंतर वर्मा कमिटी नेमल्या गेली. त्या वर्मा कमिटीने 3 वर्ष खूप अभ्यास केला आणि खूप कायदे त्यांनी त्या ठिकाणी चांगले चांगले कायदे आणले. त्या कायद्यांची अंमलबजावणी नीट होणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि समाजाचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. आज आमच्या इथे ह्या घटना घडल्या, ह्या अत्यंत विकृत आणि वाईट घटना आहेत. अंगावर शहारे येतात आणि एकदा बलात्कार होतो असं नाही होत तिच्यावरती. पुन्हा तीच घटना पोलीस स्टेशनमध्ये सांगताना दुसऱ्यांदा बलात्कार होतो, न्यायालयासमोर तिसऱ्यांदा होतो आणि शिवाय लोकांच्या नजरा अशा असतात की अरे काय झालं हे. म्हणजे तिला बदनाम करण्याचा समोरचा वकील पण प्रयत्न करतो की तिचं चारित्र्यच खराब होतं, हा अपघात आहे असं म्हणायला कोणी तयार होत नाही. आणि अशा वेळेला मग कुठेतरी वाटतं की ह्या समाजाने आपला दृष्टिकोन नाही बदलला, हे विकृती नाही चेंज केली, आपल्या मुलींपेक्षा मुलांना घडवण्यावरती, व्यवस्थित घडवण्यावरती भर नाही दिला, तर आपण मुलींना नीट संरक्षण देऊ शकणार नाही. तुम्ही बघा कितीतरी देश आहेत, काय सौदीमध्ये तुम्ही बघा, त्याला ठेचून मारतात बलात्कार केला की, लिंग कापतात, काही देशांमध्ये कडेलोट करतात. म्हणजे एवढे कठोर कायदे आहेत. आता आपल्याकडे पण फाशीची शिक्षा आहे, परंतु तुम्ही जेव्हा कडक कायदे करता तरी बलात्कार होतातच आहे ना, ते तुम्ही थांबवू शकत नाही आहात. म्हणजे कुठेतरी समाजामध्ये जे विकृत परिस्थिती आली आहे ती कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. आताही जे काही राजकारण चाललंय हे चांगलं नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला न्यूट्रल होऊन सांगते, एका पक्षाची आमदार म्हणून नाही सांगत, राजकारण करायला केलं नाही पाहिजे. ज्यावेळेस यांचं सरकार होतं शिवसेनेचं, उद्धव ठाकरे साहेबांचं आणि यांचं, त्यावेळेला गुन्हे घडले नव्हते का? खूप घडले होते. शक्ती कायदा आणायचा निर्णय का झाला? का तर त्यावेळेस 4-5 महिन्यामध्ये इतके गुन्हे घडले होते की त्या गुन्ह्यांची लिस्ट आहे, म्हणून मग शक्ती कायदा करावा असं त्यांनी मग ते मांडायला सुरुवात केली. त्याची सुरुवातच ते गुन्हे खूप घडले त्यांच्या काळात म्हणून झाली ना. मग तुमच्या काळात घडले ना आमच्या काळात घडले नाही हे बोलणं आमच्यासारख्या स्त्रियांना नाही पटत. याच्याकडे तुम्ही राजकारणात न बघू नका, तुम्ही सामाजिक पद्धतीने बघा की त्यात कशी सुधारणा करता येईल, तिला समान हक्क द्यायचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने बघू नका की ती एक उपभोग्य वस्तू आहे. आज कमेंट मारणं किंवा सोशल मीडियावरती लिहिणं ह्या सगळ्या गोष्टी सहजतेने केल्या जातात. त्याला कुठेतरी कडकपणाने तोंड देणं गरजेचं आहे, तिला बोल्ड बनवणं गरजेचं आहे, तिला जास्तीत जास्त संधी देणं गरजेचं आहे. त्यामुळे समाजाला कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं मला वाटतं. तुम्ही आमदार झाल्यानंतर या कार्यकाळामध्ये 2 मला गोष्टी हव्या तुमच्याकडनं. एक, सगळ्यात जास्त आनंद कधी झाला होता की मी या पदावर आले आणि मी काहीतरी करून दाखवलं, असं कुठल्या असं अनेकदा पण वाटत असतं, पण असा कुठला तो टिपेचा आनंद आहे की मला सार्थक वाटतं की मी हे करू शकले, एक. आणि दुसरी गोष्ट, आमदार झाल्यानंतर कुठल्या गोष्टीची खंत वाटते तुम्हाला की असं व्हायला नको हवं होतं पण झालं? 2 गोष्टी सांगा. खंत वाटावी अशा काही झाल्या नाहीत माझ्या सुदैवाने. आणि
आनंद मला तेव्हाच अनेकदा वाटले जेव्हा मी कुठल्या तरी लहान जीवाचा ऑपरेशन करून दिला आणि तो जीव वाचला, तेव्हा मला खूप आनंद वाटला. किंवा एखाद्या मुलीच्या बाबतीमध्ये एखादी घटना घडते आणि त्यातनं मी तिला वाचवू शकते, तेव्हा मला आनंद वाटला. आणि अशा अनेक घटना घडत गेल्या की आपण त्याच्यामध्ये आरोग्यविषयक सुविधेमध्ये किंवा शैक्षणिक सुविधेमध्ये त्यांना आपण मदत केल्यानंतर जे समाधान मिळतं, पण सगळ्यात जास्त समाधान मला जर मिळालं तर कोविड काळात मिळालं. कोविड काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून काम केलं. त्यावेळेला मला तर इतके अनुभव आले की त्या अनुभवांमध्ये मी खूप काही शिकले. म्हणजे हे सगळं आळवावरचं पाणी वाटायला लागलं मला. आपण जे म्हणतो ना, हे पाहिजे ते पाहिजे, ती सत्ता आहे, काही नसतं. म्हणजे असा माणूस असा जातो आणि घर उद्ध्वस्त होतं. आणि कितीतरी घरांमध्ये मी बघितलं की मुलं परदेशात शिकायला आणि किंवा सेटल झालेली, आई वडील इथे एकटे, त्यांची हालत खूप वाईट झालेली. अशा वेळेला ज्या घटना घडल्या त्या खूप म्हणजे मन हेलावून टाकणाऱ्या होत्या. आणि त्यावेळेला मग आम्हाला बाहेरून फोन यायचे की आमच्या आईवडिलांकडे बघा, त्यांना वॅक्सिन द्या. मग आम्ही गाड्या ठेवल्या, त्यांना आम्ही जाऊन वॅक्सिन देऊन आणलं, त्यांना घरी जेवण पाठवलं. आम्ही रोज लोकांना जवळपास 50 ते 60 हजाराच्या आसपास लोकांना आम्ही रोज जेवायला देत होतो. रॅशन पुरवलं त्यांना. अनेक चांगल्या घरातल्या लोकांची पण परिस्थिती वाईट झाली होती. आणि असं होतं ना की अगदी घरातलं रिलेशन मधलं नातं आहे, आई वडिलांचं म्हणा की मुला मुलीचं म्हणा, पण कोविड झालाय म्हटलं तर हात लावायला तयार नाही, अशा पद्धतीचं भयंकर होतं. त्यावेळेस ॲम्ब्युलन्स असणं, त्यावेळेस प्रेग्नंट असलेल्या बायकांना वेगळी मदत करणं, म्हाताऱ्या माणसांना मदत करणं, त्यांचे आशीर्वाद, त्यावेळेस जे मला समाधान मिळालं ना ते कशातच. तुम्ही आता इतकं छान बोलताय ना, तुमची भाषा छान आहे, तुम्ही शब्द छान वापरताय आणि मी उगीच बोलत नाही. आता इतक्या वेळानंतर माझ्या लक्षात येते ते आत्ता राजकारणामध्ये जे आरोप होतात, जी भाषा वापरली जाते, जे काही चाललंय, तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला असं एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून जे काय आजूबाजूला चाललंय त्याचा असा तिरस्कार वाटत नाही जे काय चाललंय त्याचा? तुम्ही इतक्या छान शिकलेले आहात, छान बोलतायत. मी असं मला वाटलं असतं कुठून पडलोय मी, असं मला वाटलं असतं. नाही, मला नाही वाटत असं मी कुठून पडले. कारण हे जे चाललंय आत्ता ते, पण आत्ता जे चाललंय ना, जे चाललंय ते फार वाईट आहे. ही गोष्ट खरी आहे. जी भाषा आहे ती पण अतिशय वाईट आहे. आणि परवा तर मी विधानसभेत पण बोलले की तुम्ही आई बहिणीवरून ज्या शिव्या देता ना, त्याला तुम्ही कडक कायदा याचा बाप काढणं, त्याचा नाही नाही, आई बहिणींवरच्या शिव्या. बापावरून कोण शिव्या देत आहे? आई बहिणींवरून शिव्या देतात. बघा तिथे सुद्धा तुम्ही बघा की पुरुष प्रधान संस्कृती कशी आहे. अशा शिव्या देऊन तुम्ही बोलता काय आणि खालच्या पातळीला जाऊन बोलता, खोटं बोलता, खोटे नरेटिव्ह सेट करता. हे अतिशय गढूळ राजकारण आहे. आणि मला असं वाटतं की लोक समजदार आहेत, ते समजून घेऊ शकतील की नक्की कोण व्यवस्थित आहे आणि कोणाकडे दिलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, येत्या काळात निवडणुका आहेत, तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये इतकं काम केलंय, विजन काय येत्या काळामध्ये? आणखी काय करायचं राहिलंय, काय करायचंय? बरंच काही करायचंय. खरं तर सेवा भावनेतून काम करायचा मी प्रयत्न केला. तुम्हाला सांगितले, अनेक उदाहरणं सांगितली नाहीत कारण खूप उदाहरणं आहेत. हो, अगदी. त्याच्यामुळे जी आपली स्त्रियांच्या संदर्भातली कामं आहेत, ती विधान भवनाच्या माध्यमातून होणारी कामं आहेत, ती तर होत राहतील. परंतु कुठेतरी मला असं वाटतं की विकासाच्या कामाला तर जवळपास मी न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. पण स्त्री पुरुष एकतेसाठी आणि या ज्या घटना घडतायत त्या कुठेतरी थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तिथं मला कुठेतरी काम करावं असं वाटतं. मला समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काम करावं असं वाटतं, कारण ते फार महत्वाचं आहे. आणि हे नातं असं आहे की आपण म्हणतो की एका रथाची 2 चाकं म्हणून नेहमी म्हणतो, स्त्री आणि पुरुष. पण मी नाही म्हणत कधी रथ त्याला, मी त्याला सायकलची 2 चाकं म्हणते. पुढचं चाक त्याचं असतं, मागचं चाक तिचं असतं. आणि तुम्ही बघा, मागच्या चाकावरच लगेज असतं, मागच्या चाकेलाच ब्रेक असतो, मागच्या चाकालाच कुलूप असतं. कसलं स्त्री पुरुषाचं नातं आहे? अहो, रथाच्या 2 चाकच झाले पाहिजे ना स्त्री पुरुषांचं नातं. म्हणजे सायकलचं चाक नकोय आम्हाला. खतरनाक होता. व्हेरी ट्रू. मला हे अंतर्मुख करण्यासारखं आहे. म्हणजे खूप मस्त उदाहरण दिलं तुम्ही. मला तुमच्याशी बोलल्यावर खूप मस्त वाटलं. आणि असं आपण म्हणतो ना की घरातली स्त्री शिकली की घर शिकतं. तुमच्याशी बोलल्यानंतर मला असं वाटतं की जर संवेदनशील, सेन्सिबल, शिकलेला लोकनेता महिला जर ती मिळाली तर त्या मतदारसंघाचं, त्या सोसायटीचं जास्त लवकर
त्याचा विकास होतो असं म्हणायला, त्याची शक्यता वाढते विकासाची असं म्हणायला निश्चित वाव आहे. भारतीताई, तुम्ही मित्रमंडळीमध्ये आलात, तुमच्याबद्दल, तुमच्या कामाबद्दल सांगितलं, मला खूप बरं वाटलं. मला हेच हवं होतं की आपल्याला एक राजकीय नेता दिसत असतो, नेता म्हणजे लोकनेता दिसत असतो, पण त्या पलीकडं ती व्यक्ती असते, तिचे विचार असतात, तिचं वाचन असतं, अभ्यास असतो, तो दिसावा आणि यातून मग ते व्यक्तिमत्व तुम्हाला दिसायला लागतं. मलाच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, कारण तुम्ही जेव्हा आलात तेव्हा माझ्या डोळ्यासमोर वेगळी प्रतिमा होती आणि आता वेगळी आहे. तर तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. मनपूर्वक आभार. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा आणि आपापल्या भागातला लोकनेता नक्की कसा आहे, त्याचं व्यक्तिमत्व काय आहे हेही एकदा तपासून पहा. भारतीताईसारखे उच्च शिक्षित बहुआयामी व्यक्तिमत्व सगळ्यांना लाभो असं मला वाटतं. मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.